संभाजीनगरच्या पाणी योजनेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. या योजनेबाबत सरकारच्या भूमिकेवर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आणि माननीय देवेंद्रजींनी विकसित संभाजीनगरच्या आणि विकसित संभाजीनगरची संकल्पना मांडली. मी सांगितलं होतं की पिण्याचं पाणी संभाजीनगरला लवकर येईल. आता ज्याप्रमाणे टेस्टिंग झाली आहे 33 ते HP ची मोटार ही ड्राय रन झाली आहे. त्यामुळे पुढच्या 2 महिन्यामध्ये आता संभाजीनगरचं पिण्याचं पाणी सुरू होईल. बाकी इतर जे तत्सम कामं आहेत ती कामं मी 1 वर्ष म्हटलं पण 6 महिन्यातच पूर्ण होतील असं दिसत आहे. PR कार्डवर ड्रोन सर्वेक्षण. संभाजीनगर शहरातील PR कार्डच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. जो महत्वाचा या संभाजीनगरचा प्रश्न काल दिसला की अनेक लोकांकडे PR कार्ड नाहीये. अनेक नागरिकांकडे त्यांच्या घराचा नक्षा नाहीये. गव्हर्नमेंटने नक्षा योजनेमध्ये संभाजीनगरला घेऊन संभाजीनगरला केंद्र शासनाचे नक्षा योजनेमध्ये आणून प्रत्येक घराचा मॅपिंग करून सरकारी मोजणी करून ड्रोन सर्वेक्षण करून या शहराचं संपूर्ण मॅपिंग करण्याचाही निर्णय काल आम्ही घेतला. विकास आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील नात्यावर बावनकुळे यांनी भाष्य केले. भारतीय जनता पार्टीचं विकास करू शकतं. विकास म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आहे. डेव्हलपमेंट म्हणजे फडणवीसजी, देवेंद्रजी. डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आणि देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट असं नातं महाराष्ट्रात जुळलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचा मतदाराचा कल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वावर आहे. पाण्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांच्यावर बावनकुळे यांनी टीका केली. 2019ला देवेंद्र फडणवीस सरकारने पाण्याची योजना मंजूर केली. 2700 कोटी रुपये लागतात. पाण्याच्या योजनेचं काम सुरू झाल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकार आलं. आमचा सवाल त्यांनाच आहे, 2.5 वर्ष काम का बंद ठेवलं? 2.5 वर्ष काम बंद नसतं तर 2.5 वर्षापूर्वीच या ठिकाणी पिण्याचं पाणी सुरू झालं असतं. मग आमचं सरकारला त्या योजनेला पुन्हा काम सुरू करायला प्रयत्न करा मधले 2-2.5 वर्ष. शेवटी एखादी पिण्याच्या पाण्याची योजना करायची असेल, 2700 कोटी खर्च करायचे असेल, इन टाइम, इन क्वालिटी, इन मनी काम करायचं असेल तर आपल्याला तो काळ द्यावा लागतो. पण 2.5 वर्षाचा स्पॅन जो यांनी खराब केला उद्धव ठाकरेंनी, त्याचे जबाबदार तेच आहे. आणि आता तर आपलं सरकार आल्यावर या ठिकाणी आपली ड्राय रन झाली आहे 2700 HP कालच बघा तुम्ही. त्यामुळे याला ते जबाबदार आहे, आम्ही जबाबदार नाही. पाणी योजना राबवताना आधी पिण्याच्या पाण्याचा स्रोत तयार करणं महत्त्वाचं असतं. अंबादास दानवे यांच्या ट्विटरवर बावनकुळे यांनी भाष्य केले. मी तेच सांगतो तुम्हाला की कुठल्याही पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करताना टेक्निकली कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही इंजिनियरला, कुठल्याही नागरिकांना हे समजून घेतलं पाहिजे की पिण्याच्या पाण्याचा सोर्स आधी मजबूत केला पाहिजे. टाक्या बांधणं म्हणजे अंतिम नाहीये, पाईपलाईन टाकणं म्हणजे अंतिम नाहीये. पाणी चाललं नाही, तुम्ही टाकी बांधली आणि पाईपलाईन करून ठेवली, अर्थ काय? आणि त्यामुळं मला वाटतं बाकी काम लाईटवर लवकर होतात. मेन सोर्स असतो. एकदा सोर्स कन्फर्म झाला की मग अलाइट वर्क हे नंतर होत राहतात. त्यामुळं कुठल्याही सरकारची पहिली जबाबदारी आहे सोर्स आणणे, आणि त्यामुळे सोर्स जो आला आहे तो महत्वाचा आहे. बदलापूर घटनेवर बावनकुळे यांनी प्राथमिक प्रतिक्रिया दिली. नाही, त्यामध्ये क्वाशी ज्युडिशियल केस आहे, प्रशासकीय केस नाही आहे. त्यामध्ये MRT कोर्टनी त्या खाजगी मालकाचं नाव आहे, खाजगी मालकच आहे, वन काढून टाकलं MRTने. आणि मग MRTने घेतलेल्या निर्णयाला ॲडिशनल कमिशनरनी त्या निर्णयाला मेंटेन केलं, कायम केलं. मधल्या काळात ती केस हायकोर्टमध्ये गेली. हायकोर्टनी 8 आठवड्याच्या आतमध्ये ही केस अंतिम करा आणि याचा ते काही MRTचा आणि ॲडिशनल कमिशनर जे काही ऑर्डर पास केले आहे त्याबद्दलची केस अंतिम करा असा आदेश होता हायकोर्टचा. त्या आदेशाप्रमाणे माझ्याकडे केस चालली. शेवटी कोर्ट म्हणून निर्णय घेताना
माझ्यासमोर दोनच डॉक्युमेंट आहे. एक आहे एमआरटी कोर्टाचा निकाल, एक आहे ऍडिशनल कमिशनरचा निकाल. जेव्हा महसूल मंत्री म्हणून कोर्ट म्हणून मी निकाल घेतो तेव्हा या खालच्या कोर्टाने जे काही निकाल दिले आहेत त्या निकालाच्या आधारावर मेरिट बघावं लागतं. पण तथापि फॉरेस्ट आमच्याकडे पार्टी नव्हती. या केसमध्ये फॉरेस्ट पार्टी नाहीये. आता मी सुमोटो काल जे काही माननीय गणेश नाईकजी बोलले किंवा परवा माझ्या लक्षात आलं की पार्टी ही फॉरेस्ट पाहिजे आणि त्यामुळं पुन्हा फॉरेस्टला पार्टी करतोय आणि पार्टीकडून फॉरेस्टही म्हणणं ऐकून घेण्याचा विचार मी करणार आहे. ठाकरे बंधूंच्या सभांवर बावनकुळे यांनी टीका केली. तुम्हाला पूर्वानुभव आहे. लोक सभा ऐकायला येतात. सभा आलेले कुठलेही लोक त्यांनाच मत देतील असं महाराष्ट्रात नसतं. खूप मोठ्या मोठ्या सभा होतात. पण सभात आलेले लोक मत देतात का? ते ऐकायला येतात. त्यामुळे आमचे राव का त्यांचे राव ते ऐकायला येतात. पण देतात कुणाला? ते देतात विचार करून, हृदयातून मनातून जेव्हा मत टाकतं व्यक्ती तेव्हा त्याच्या मागं त्याच्या अपेक्षा असतं, आशा असतं. आणि आशा अपेक्षाचं मत कुणाचं आहे? तर कमळाचं आहे. आशा अपेक्षाचं मत त्यांचं राहू शकत नाही. कारण ते भावनेच्या आणि मत मागतात आहे. आता भावना चालत नाही लोकांना. आता डेव्हलपमेंट चालत आहे. वन विभागाशी संबंधित प्रकरणावर बावनकुळे यांनी कायदेशीर बाजू स्पष्ट केली. आता मी जोपर्यंत फाईलवर म्हणजे कॉशी ज्युडिशियल केस आहे, मी कोर्ट म्हणून जेव्हा निर्णय घेणार आहे तेव्हा हा निर्णय मला प्रेसमध्ये घेता येत नाही. कोर्ट म्हणून निर्णय हा वेगळा डायस असतो, प्रशासकीय डायस वेगळा असतो. त्यामुळे कॉशी ज्युडिशियल कोर्टासमोर दोनच भाग आहे. एक भाग आहे एमआरटी, महाराष्ट्र न्याय प्राधिकरणाने घेतला निर्णय. त्यांनी वन काढून टाकलाय. त्यांनी खाजगी मालकाची नोंद कायम ठेवली आणि कारण ती खाजगी जमीन होती 1975 पूर्वी. 75ला ती जमीन वनानी आपल्या नावाने करून घेतली, फॉरेस्टनी. मग एमआरटी असं म्हणताय की जमीन खाजगी मालकाची आहे आणि आमच्या ऍडिशनल कमिशनरच्या निकालात ते म्हणताय ती खाजगी आहे. या केस माझ्याकडे आली आणि हायकोर्टाने 8 आठवड्याच्या आत निकाल घ्यायला सांगितला आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या जे डायरेक्शन होते की 8 आठवड्याच्या आत निकाल घ्या, नाही तर कंटेम ऑफ कोर्ट आहे. त्यामुळं तेही लिहिलं गेलं कंटेम ऑफ कोर्ट आणि त्यामुळं हा निकाल झाला आहे. पण मला जे आत्ता माझ्या समोरचा विषय आला आहे की फॉरेस्टचा जर संबंध येत असेल तर फॉरेस्ट पार्टी पाहिजे होती आणि कोणीच फॉरेस्टला पार्टी केलं नाही. तर त्यामुळं फॉरेस्टला पार्टी करणे साधारण आणि मग त्या निकालाचा अंतिम करणे हाच माझ्यासमोर प्रश्न आहे. मला वाटतं उद्या परवा आपल्याला कळेल. महायुतीतील मतभेदांच्या चर्चेवर बावनकुळे यांनी भाष्य केले. नाही, मी एवढंच म्हणेल की महायुतीच्या समन्वय समितीमध्ये हेच ठरलं आहे की मतभेद आणि मनभेद होऊ नये. कुणी टोकाचं बोलू नये. कुणी त्या ठिकाणी इतके खाली जाऊन टीका टिप्पणी करू नये. पण स्थानिक युद्ध इतकं पेटतं कधी कधी की सर्व बियॉन्ड कंट्रोल होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं आम्ही गणेश नाईक साहेबांशी पुन्हा बोलू. गणेश नाईक साहेबांशी चर्चा करू. कुणाकडनं काय झालंय तपासावं लागेल.